वाजेपर्यंत प्रवास एकदम भारी झालेला आहे याच्या आमच्याकडे. आणि आत्ता आपण पोहोचलोय ते चुलीवरचे गरमागरम भजी. मोठा बाजार आहे आणि आमची ट्रिप झाली सक्सेसफुल. कारण का सांगतो, तिकडे रेट बघा पेट्रोलचा एक भले किती वेळ लागेल चालेल. जाम लागलाय संगमेश्वर मध्ये आपल्याला. आता 2 कामं आमची आवरली आहेत. लोकांनी ऑलरेडी बोंब केलेली आहे ना, इथे सीएनजी भरून घेतो म्हणजे पुढचं टेन्शन राहणार नाही. ती बाळासारखी बसले पण ती कशी गुरी नाही. रील वगैरे भारी बनवते, त्यांचं फेसबुक वरती पेज आहे. आणि अजून आम्ही काय घरी नाही पोहोचलोय. गुड मॉर्निंग या चहा पियाला. आणि अजून आम्ही काय घरी नाही पोचलोय, तर आम्ही आहे चिपळूणमध्ये. आणि आम्ही चिपळूणमध्ये हॉल्ट घेतला आहे. आता लास्ट तुम्ही रात्री आपलं बघितलं असेल तो कशेडी घाट. त्यानंतर मग डायरेक्ट आम्ही इथे पोचलो चिपळूणला. आणि अक्षताची मैत्रीण आहे श्रद्धा म्हणून, तिच्या घरी आम्ही हॉल्ट घेतला. 3 वाजता पोचलो, 3 पावणे 3 आम्ही इथे पोचलो. तर मस्तपैकी झोप पूर्ण केली म्हणजे 2-3 तासाची. आणि त्यानंतर 6:30 वाजता उठून आता सर्व रेडी होत आहेत. मुळ वगैरे झाली आहे, फ्रेश झालो आहे. सध्या चाय चालू आहे. ह्यांच्याकडे हे आहेत आपले पप्या कदम साहेब. चिपळूणमध्ये फेमस आहेत ते. एकदम रील वगैरे भारी बनवते, त्यांचं फेसबुकवरती पेज आहे. पप्या कदम नावाचं ना. हा, सुरेंद्र पप्या कदम नावाचं. आणि भारी रील्स वगैरे बनवतात. तुम्ही जाऊन फॉलो करा त्यांना फेसबुकवरती. आणि त्यांच्याकडेच आम्ही उतरलो आहे. तर ते नाश्ता चहा पाणी वगैरे चालू आहे. हा वगैरे करून आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. ऑलमोस्ट 8:15 8:30 होत आले. आणि तर बघू, मला 3.5 तास दाखवतं मॅपवरती, पण आपल्याला CNG गाडी आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे. अर्धा 1 तास तर आपला CNGमध्ये जाणार आहे. म्हणजे 4.5 तास लागतील पोचायला. आणि 1 वाजेपर्यंत पोचू आम्ही. म्हणजे आम्ही जिथे चाललो आहे ते आता आम्ही चाललो आहे कुठे तर जांभवड्याला, अक्षताच्या गावी, म्हणजे माझ्या सासरवाडी. तिकडे आमचं प्लॅनिंग आहे. आणि तिकडे जातं मस्त की 4-5 दिवस रिलॅक्स व्हायचं आहे, मजा करायचं आहे, सहलीला जायचं आहे. बाबा आपण बघतो काय चाललंय, कोणाशी बोलतोय. आणि बघा साची पण रेडी झाली आंघोळी वगैरे करून. ते बघा स्नोवीचा प्रोग्राम सुरू आहे सकाळचा. ती आत्ताच मस्त झोपलेली. तर चला आता चहा वगैरे पिऊया आणि पुढचा प्रवासाला सुरुवात करूया. जशी आपली स्नोवी आहे तसा इकडे लिओ आहे. लिओ बोका आहे. बोकाच आहे ना. बोका आहे, बोका. हा बघा. हाय हाय. आणि इकडे आपली कशी गुनी बाळासारखी बसले, पण ती कशी गुनी नाही. चांगलीच मस्तीखोर आहे, पण चांगलं आहे. पाहुण्यांकडे आल्यावर गुनी बाळासारखी बसते एकदम निवांत. आणि ही आहे श्रद्धा. ही आहे अक्षताची मैत्रीण. पण अक्षताला काय भाव देत नाही जास्त, ते आमचीच आहे मैत्रीण. हे पण आमचेच मित्र, ही पण आमचीच मैत्रीण. अक्षता फक्त पाहुण्यासारखी फिरते आहे. बोल 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 बोल. हा, पहिल्यांदाच आली आहे. पण ही आहे अक्षताची मैत्रीण, शाळेतली मैत्रीण आहे. पण आता तिकडे चिपळूणला. चला, आणि मस्तपैकी आमचं काय पाहुणचार झालेलं आहे. इडली चटणी परत रविवारी भेटणार आहे. हो, चिपळूणचा स्टॉप फिक्स स्टॉप आहे. पण त्या स्टॉपला कारण आहे बघा, हे इकडे हा, हे गंभीर कारण आहे. यांच्यामुळे सगळे येतात तिकडे, मस्त स्टॉप घेतात आणि मस्त एन्जॉय करतात. तर चला आता आम्ही निघतोय. आणि इकडे बघा हिचं काय चाललंय. गाडीत जायचं नाही म्हणते, म्हणजे गाडीत ती काय चिरचिर नाही करत आहे. पण आता तिला बाहेर मोकळं दिसतंय ना, एवढं फिरायचं तिला मस्तपैकी, आर्याला पण आणि त्या स्नोवीला पण. चला आता रेडी झाल्या दोन्ही गाड्या. आणि ऑलमोस्ट 9:45 वाजत आले. नाश्ता वगैरे करत थोडंसं वेळ झाला आहे, पण ठीक आहे, चालतं एवढं. आणि आपल्याला काय टाईम बॉन्ड नाही, केवढ्याच वाजता पोचायचं आणि काय करायचं आहे. आपल्याच घरी चाललं, त्यामुळे काय टेन्शन नाही, कधी पोचू शकता. तर चला, तर बसलेत गाडीत सगळे, आपण निघूया आपला पुढचा प्रवास. चला चला बाय. चला ह्यांना बाय करूया, आपला व्लॉग कंटिन्यू चालू आहे. आणि आत्ता आम्ही चिपळूणच्या थोडंसं पुढे आलो आहोत, थोडंसंच 1-4 किलोमीटर. आणि चिपळूणमध्ये CNG आहे, नाही असं नाही आहे, पण गर्दी आहे. म्हणून तर असं वाटतं की अरे CNGला खूप हे झालं, CNGचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नाही आहे CNGचा, CNG आहे पण गर्दी आहे, लाईनी खूप आहेत. आणि आता आम्ही पण एका CNG पंपावर लाईनीत उभे राहिलेलो आहोत. आणि आता किती वेळ लागेल माहीत नाही. सकाळी 8:45ला आपण घर सोडलं आहे, म्हणजे तिथून 8:45च्या नंतरच सोडलं आहे. आणि आता 9 वाजलेत. बरोबर 10-15 मिनटात आम्ही CNGसाठी उभे राहिलो. आता एकदा इथे CNG भरून घेतो म्हणजे पुढचं टेन्शन राहणार नाही. पण आता एकदा फुल करून घेतो. इथे तर CNG फुल केला की मग आपला डायरेक्ट गावापर्यंत आरामात जाऊ शकतो. मग पुढे कुठे भेटला तर ठीक, नाही भेटला तर मग पेट्रोल पण वापरू, काय टेन्शन नाही. पण CNG आहे, असं नाही की CNGचा तुटवडा आहे. CNG आहे,
पण लोकांची गर्दी तेवढी असल्यामुळे गाड्या पण तेवढ्या त्या लाईनीत आणि लोकांनी ऑलरेडी बोंबाबोंब केलेली आहे ना, CNGचा प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे. त्यामुळे काय होतं आहे, लोक जिथे दिसेल त्या पंपावर थांबतात, थोडंफार तरी भरतात जातात, थोडंफार भरतात जातात, असं करतात. त्यामुळे गर्दी प्रत्येक पंपावर दिसते. तर आम्ही पनवेलला भरला होता काल रात्री, त्यानंतर आता डायरेक्ट आम्ही चिपळूणच्या पुढे आलो आणि तिथे आता CNG भरणार आहोत. आणि बघा हे आमच्या मॅडम खाली उतरल्या, राऊंड मारला, परत येऊन बसलेले आहेत. मॅडम या नाही असतो मी मॅडम. चला आता पंप CNG भरूया आणि आता मस्त ना नजारे बघत बघत आपला पुढचा प्रवास करूया. आतापर्यंतचा रोड एकदम व्यवस्थित टकाटक, काहीच प्रॉब्लेम नाही. चला आणि आपण कामते इथे आहे CNG पंपावरती आणि इथे रेट आहे 88 रुपये. ते मुंबईच्या जवळपासच रेट आहे, जास्त रेट नाही या रूटला. आणि प्रेशर आहे ठीकठाक आहे, 200च्या जवळपास आहे. चला CNG भरणं चालू आहे. भेटला आपल्याला CNG आणि काय जास्त वेळ नाही लागला, हार्डली 25 ते 30 मिनटं लागली, जास्त वेळ पण नाही लागला एवढा गाड्यांना. 2-2 आहे. तर मग कामच्याला इकडे जात असाल म्हणजे कामच्या साईडला आलात तुम्ही इकडे CNG भरू शकता. इंडियन ऑइलचं आहे. आणि आमचं जे सर्व्हिसचं काम आहे ते पण झालेलं आहे मस्तपैकी. खाणं वगैरे ते झालेलं आहे. का 2 कामं आमच्या आवरलेली आहेत. ब्रेकफास्ट झालाच नोवीचा, जिने केलं नव्हतं सकाळी, तर वाटलं ब्रेकफास्ट करते. लोक येऊन बघतात स्टोवीला. बघा 7.80 म्हणजे जवळजवळ 8 किलो बसला आहे आणि 687 रुपये झालेले आहेत. चल पेमेंट करूया, निघूया. संगमेश्वर बस स्टॉप आहे, बस डेपो संगमेश्वरचा ST स्टँड. आणि इथे जाम लागलाय संगमेश्वरमध्ये आपल्याला. आतापर्यंत एकदम मस्त रोड होता आणि आता आपल्याला असं कळलंय की इथून पुढे रोड खराब आहेत. कुठपर्यंत खराब आहेत माहित नाही, पण आता संगमेश्वरमधनं सुरुवात तर झाली आहे. बाजूला मस्त नदी लागली. आता हा 1 वे आहे बघा. ब्रिज दिसतोय का? हा ब्रिज बघा, हा ऑलमोस्ट छोटासा ब्रिज आहे. नवीन काम चालू आहे वरती, होईल हळूहळू होईल काम. प्रोग्रेस चांगला चालू आहे कामाचा. संगमेश्वरपर्यंत रोड 1 नंबर होता, मक्खन रोड होता एकदम. एकदम मस्त नजारे बघत बघत आलो आम्ही. आणि मला ह्याच रोडनी जायचं आहे. देवरुखवरनं तो लेफ्ट होता, लेफ्ट मारला ना तुम्ही तर देवरुख मार्गे जाऊ शकता. तिकडे रोड चांगला आहे पण थोडंसं माहीत नाही आता मला काय त्या रोडबद्दल. पण मला ह्याच रोडने जायची इच्छा आहे. आपला NH66 ह्याच रोडने मला ट्रॅव्हल करायचा. भले किती वेळ लागेल चालेल. एन्जॉय मला ह्याच रोडवरती घ्यायचा, कारण नजारे एवढे भारी आहेत. ह्या गरमीमध्ये एवढं भारी दिसतंय, पावसाळ्यात काय असेल 1 नंबर. चला आता रोडची कंडिशन सध्या तरी संगमेश्वरमध्ये तरी खराब आहे. म्हणजे वरचं काम वेगळं चालू आहे, जुना रोड खराब आहे. बघू आता कुठपर्यंत खराब लागणार आणि काय, तुम्हाला अपडेट देतोच मी. चला हळूहळू गाडी पुढे सरकूया. आणि जास्त नाही, थोडासा एक अर्धा 1 किलोमीटर थोडासा खराब लागला संगमेश्वरवरून वर बाहेर येण्यासाठी. आता परत चांगला रोड लागलाय. आता किती वेळ राहणार आहे माहित नाही, ते मी अपडेट तुम्हाला की रोड चांगला कुठपर्यंत आहे ते. आपण भरलंय मागे चिपळूणच्या पुढे, पण आता आपण पेट्रोल भरतोय. आणि कुठलं गाव आहे? पाली गाव आहे. आणि तिकडे रेट बघा पेट्रोलचा 109 रुपये 45 पैसे. म्हणजे पहिला आपल्याकडे 103 होतं, तेव्हा इथे 106 असणार. म्हणजे 3 रुपये एक्स्ट्रा रेट आहे पेट्रोलचा इकडे. तर आता पेट्रोल भरून घेऊया पाली गावाच्या इथे. आणि इथून 110 किलोमीटर राहिलं आहे कणकवली. म्हणजे 140 किलोमीटर आपल्याला जायचं आहे पूर्ण घरापर्यंत. जाऊ पटापट. आणि आमची ट्रिप झाली आहे सक्सेसफुल. कारण का सांगतो, सहलीला आलो आहे आणि एन्जॉय करणार नाही असं होणार नाही. म्हणजे एन्जॉय जर मिळत असेल तर काय वाईट आहे. आणि इकडे बघा आंबे आहेत. एकदम जस्ट पंपाच्या बाहेर आलो आणि इकडे आंबे आहेत. आणि केवढे मोठी साईजचे आंबे आहेत बघा. काय म्हणताय? हा आंबे मस्त भेटलेले आहेत आपल्याला. ते बघा आंबे बघा. आणि केवढा आंबा आहे बघा. आणि हे पडलेले आंबे घेतोय आम्ही. हे बघा झाडाचे काढत बिडत नाही, पडलेले आंबे घेतोय आम्ही. असे पडलेत ना खाली, ते आंबे उचलतोय आम्ही. आणि हे पडलेले आंबे उचलण्यात पण जी मजा आहे ना
भरपूर आंबे पडलेत ना. हा खराब आहे. तर रोडची अपडेट म्हणाल तर काही नाही, रोड एकदम भारी आहे. थोडे थोडे पॅच मध्ये मध्ये लागतात 50-100 मीटरचे, तिथे कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे थोडंसं डायव्हर्जन थोडं थोडं घ्यायला लागतं आहे. पण दिवसा जर तुम्ही ड्राईव्ह करताय तर काही प्रॉब्लेम नाही. रात्रीचा थोडा त्रास होऊ शकतो, पण दिवसा एकदम भारी आहे आणि रोड एक नंबर आहे. तुम्ही NH66नेच या, कुठे काही डायव्हर्जन घ्यायचा प्रयत्न करू नका. रोड एक नंबरच आहे, भारी आहे. आता आमचं लक्ष असे आंब्यांच्या झाडांकडे आहे. वरचे आंबे नाही काढायचे आपल्याला, जे खाली पडलेले आहेत ते बघायचे, भेटले तर घ्यायचे. आणि आता आपण लांजात आलोय आणि आज लांजाचा ना बाजार आहे वाटतं का रोजचा बाजार. रोजच्या पुलाखाली असतं माहिती नाही, पण बाजार तर दिसतो. 100% बाजार. राईटला बघ ना, हे काजूचं लिला वाटतं, म्हणजे काजू आलेत. हा बाजारच आहे आज. बाजार. मंगळवारचा लांजाचा बाजार असतो. मोठा बाजार आहे आणि खूप मोठा बाजार आहे. भाज्या सगळ्या, कपड्या बिपड्यापासून सगळंच आहे. कोणी कुठे आयुषला वडापाव भाजीपाव पाहिजे. लांजात पुढे दिसतंय का बघूया. बाजार मोठा आहे लांजाचा. हो, थोडंसं ट्रॅफिक लागलं आम्हाला, पण ठीक आहे. चला आता लांजा पण क्रॉस करून घेऊया. बाजार बघत बघत चला. श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत पुढे. 12:45 पर्यंत असं वाटतंय की आपण पोहोचू कणकवलीला. चला जेवढं पोहोचू त्या पोहोचू. आणि लांजाचं मार्केट तर बघितलं, समोर आहे लांजाचा बसस्थानक, लांजा बसस्थानक डेपो. आपली गाडी इथे उभी केली आहे. कशासाठी माहिती आहे का? ह्याच्यासाठी वडापाव खायचे सगळ्यांना आणि भजी खायचे. आणि गरम गरम भजी निघाले जात आहे बघा, एकदम चुलीवरचे गरमागरम भजी. चुलीवरचं काम चालू आहे इकडे. मस्त चुलीवरचे भजी देत आहेत खायला. वडापाव चुलीवरचा, भजी चुलीवरचा आहे बघा, गरमागरम भजी. एक प्लेट आपण घेतली आणि 5 वडापाव घेतले. बरोबर डेपोच्या समोर. आज बाजारच्या दिवशी असते की रोज असतात? रोज असतात. नाव काय? कुंभार, सतीश कुंभार. हे बघा, जय महाराष्ट्र वडापाव समोर आहे तो डेपो. चला वडे घेऊया. आणि आत्ता आपण पोचलो इथे कणकवलीमध्ये. आणि हा वरनं डायरेक्ट आपण जाऊ शकत होतो, पण आपल्याला थोडंसं सामान विकत घ्यायचं आहे आपल्या आता घरी न्यायला. इकडे बघा सुद्धा गेली आहे, त्यासाठी आपण खालून आलो. नाहीतर आपण डायरेक्ट वरनं जाऊन आहे ना निघू शकत होतो, पुढे जाऊ शकत होतो फ्लायओव्हरवरनं. म्हणजे पूर्ण कणकवली सिटी पार झाली असते आणि त्या पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. पण ठीक आहे. आता इकडे या बघा बाजार आहे पूर्ण. आंबे बिंबे तर भरपूर दिसत आहेत. इकडे पण आंबे दिसत आहेत एकदम. कशा डझन आहे? 550. देवगड कुठले आहे ते? मुनग्याचे. मुनग्याचे आंबे आहेत. वेलची केळी वगैरे आहेत. अशी दुकानं आहेत मार्केटमध्ये आहेत. हे नंतर येऊ आपण फिरू. सध्या तर अक्षता काय घेते तर इकडे पेढे आणि काहीतरी पनीर घेते. कणकवलीपर्यंत प्रवास एकदम भारी झालेला आहे. आणि लांजानंतरचा रोड तर एकदमच सुसाट आहे. तर तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे तिथे ट्रॅव्हल करतात. आणि लांजापर्यंत पण काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम म्हणजे थोडा पॅच आहेत ना, ते थोडंसं प्रॉब्लेम आहे. तिथं मानगावचा थोडासा इश्यू आहे. बाकी मी तुम्हाला सांगतो 90-95 नाही तर 99% आता गोवा हायवे एकदम ओके झालेला आहे. मी स्वतः आता ड्राईव्ह करून आलो. 100% तुम्हाला एकदम स्वतःचा अनुभवाचे बोलतो. कुठेही मी डायव्हर्जन घेतलं नाही, रस्ता इथून इकडे केला नाही. पळसपे पाट्यावरून जो मी NH66ला लागलो आहे कणकवलीपर्यंत, तिथे रोड चेंज केला नाही. रात्री आपण हॉल घेतलं सकाळी मस्त नजारे बघत बघा. आता नजारे तरी किती दाखवणार तुम्हाला, कारण जिथे बघावं तिथे भारीच नजारे होते. म्हणजे एकदम स्वर्गम सुंदर कोकण का म्हणतात ना, ते इकडे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. शॉपिंग करून झालेलं आहे, अजून पण थोडं करायचं बाकी असं दिसतं आहे. असं तर जाऊ भाजीवाला पुढे गेला तो भाजीवाला. शॉपिंग करूया, जाऊया. आता 1 वाजला आहे आणि आम्ही 8:45च्या आसपास निघालेलो. कुठून चुकून वरलं 4 तास लागले. पण कशासाठी? अर्धा तास आमचा CNGला गेला. 15 मिनटं आम्ही पेट्रोल पंपावर काढले. सर्विसवर सगळ्यात चालू होता. आणि 15 मिनटं आम्ही लांजामध्ये काढले, तिथे आपण वडापाव भजी खाल्ली तिथे. चला आता कुठं शॉपिंग करते. शॉपिंग केलं की निघूया आपण आता गावाकडे. इथून एक 28 किलोमीटर काहीतरी आहे जांभवडे. जांभवड्याला चाललं, जांभवड्याला चाललं 28 किलोमीटर आहे जांभवडे. एक अर्धा तास लागेल, जास्त नाही लागेल. 1:30-1:45 जाऊ शकतो. मंडळी आता आम्ही कणकवलीवरनं पोचलो आहे कळसुलीला. आणि पाठीमागे आहे स्वामींचा मठ. या सर्व एरिया दिसतो आणि तिथे स्वामींचा मठ आहे. आणि आता तिथेच आम्ही दर्शनाला चाललो आहे. पण त्याआधी आता म्हटलं आपल्या व्हिडिओचा एंड करावा. जो ट्रॅव्हल व्हिडिओ होता
मेनली आपल्याला काय दाखवायचं होतं तर मुंबई गोवा हायवे जो आहे त्यावरनं आपल्याला ट्रॅव्हल करायचं होतं, फिरायला यायचं होतं आणि त्याची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आपला हा ठाण्यावरून निघाल्यापासूनचा कणकवलीपर्यंतचा म्हणजे कणकवलीपासून परत घोडग्यापर्यंत पण आहे, पण तो का ट्रॅव्हल मी तुम्हाला जास्त दाखवला नाही. 20-25 किलोमीटरचा रस्ता आहे, जास्त मोठा लांब नाही आणि फक्त निवांत आलो. आता दुपारची वेळ होती, जास्त काय शूट केलंच नाही आम्ही नंतर कणकवलीनंतर आणि आता डायरेक्ट मठाच्या इथेच आलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आपला ठाणे ते कणकवली हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला आणि आम्ही जे मस्त आंबे वगैरे घेत आणि जमा करत म्हणजे भेटले ते हापूस आंबे, ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि पाठीमागे जरा चाललंय काय काय तयारी बियारी करतायत, कळेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कशासाठी तयारी करतो.